मध्यरात्री भर रस्त्यात एका तरुणीवर धारदार शस्त्रानं सपासप वार केले गेलेत। पिंपरी चिंचवडच्या वालेकर वाडीमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। अज्ञात आरोपींनी केलेल्या हल्ल्यामध्ये तरुणीचा मृत्यू झालाय। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धारदार शस्त्रानं या तरुणीवर वार केले। तरुणीच्या हत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। हत्या करून पळून जाणारे हे आरोपी सीसीटीव्हीत चित्रित झालेत। आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। तुषार, काय नेमका हा सगळा प्रकार घडला होता? ही तरुणी कोण होती समजू शकलाय का आणि का नेमके असे वार करण्यात आले? एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडच्या वालेकरवाडी येथील कृष्णाई नगर परिसरात हा संपूर्ण जो प्रकार घडलेला एकंदरीत पाहायला मिळतोय। रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान खरं तर ही संपूर्ण जी घटना आहे ती घडलेली आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर एका मुलीचा खरं तर यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी मुलगी आहे ही वाहन चालवत होती। हेल्मेट घालून खरं तर ही या वाहनातून ती जात होती आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर त्या भर रस्त्यामध्ये तिच्यावरती खरं तर हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तिचा खरं तर दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास करत खरं तर काही संशयितांना ताब्यातही घेतलंय। मात्र ही जी आपण जी दृश्य आपण जर पाहिली तर हा जो सीसीटीव्ही आहे तो खरं तर पुढारी न्यूजच्या हाती लागल्यानंतर खरं तर ही जी धक्कादायक घटना आहे ती खरं तर पुढे आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस खरं तर घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस करतायत। रिद्धी जी, धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी।